गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. मीना दुर्की सपकाळे, आम्ही प्रभाग क्रमांक 3 या वार्डातून आम्ही उभे होते. मागच्या वेळेस भाजपा या चिन्हावर आम्ही कमळ या चिन्हावर इथं भरगस्त आम्हाला या 3 नंबर वार्डाच्या मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलं आणि निवडून दिल्यामुळे आम्ही आमच्या शब्दाला टिकून होते. परंतु आमच्याशी आम्ही दलित वस्तीचा निधी या वार्डामध्ये टाकून सनी दलित वस्तीच्या निधीतले जे वार्डात कामं झालेले हे दलित वस्तीच्या निधीतले कामं झालेले. मीना दुर्की सपकाळे या नावाचा दलित वस्तीचा जो निधी होता आमच्या वार्डात त्या दलित वस्तीचा निधी वापरण्यात येत नव्हता. म्हणून आम्हाला आमच्या मायबाप जनतेने पूर्ण वार्डातल्या सर्वांनी आम्हाला मतदान केलेलं होतं. म्हणून आम्ही त्या हिशोबाने दलित वस्तीचा निधी प्रत्येक वार्डामध्ये आम्ही टाकलेला आहे आणि तिच्यातलेच आम्ही कामं केलेले. परंतु आमच्याशी धोका झालेला आहे. धोका अशा पद्धतीने आलेला आहे की आम्ही घरून निघण्याच्या पहिले वोट गाठणं करून त्यांनी त्यांची चमकोगिरी केलेली आहे आणि त्यांचे फोटो व्हॉट्सअप फेसबुकवर फिरवलेले आणि असं दर्शवलेलं आहे की बा आम्ही कामं केलेले. परंतु हा एससी कॅटेगरीच्या दलित वस्तीच्या निधीतला पूर्ण वार्डा परिसरामध्ये याचं काम झालेलं आहे आणि राहिलेले जे उर्वरित कामं होते ते आम्हाला गुलाब भाऊ मी निधी दिलेला होता तो परवीन आणि मीना दुर्की सपकाळे आम्हाला हा निधी दिलेला होता. त्या निधीचे काम आम्ही वार्डात टाकलेले होते. परंतु कुठल्याही उद्घाटना ठिकाणी आम्हाला बोलवलं गेलं नाही, आम्हाला डावललं गेलं. याचं कारण मी काही सांगू शकत नाही तुम्हाला की कशामुळे डावललं गेलेलं आहे. मला काही कोणाला बदनाम करायचं नाही, पण मायबाप जनतेनं आता आमच्यावर आशीर्वाद ठेवून राहिलेले जे उर्वरित काम आहे आता मी कोणाच्या बंधनात नाही आहे. त्याच्यामुळे मी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही टायमाला जर इथल्या 3 नंबर वार्डातल्या मायबाप जनतेने केवळ हात द्या मी कायमस्वरूपी त्यांच्या सदैव पूर्ण त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि त्यांच्या जेवढ्या काही समस्या त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करील. हे 3 नंबर वार्डातल्या मायबाप जनतेला माझी आग्रहाची विनंती. आमची निशाणी आहे कब्बशीला भरगस्त मतांनी त्यांनी निवडून द्या. आज त्यांनी आमच्यावर जो पहिले विश्वास टाकला होता आजही त्यांनी विश्वास टाका. मी त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही ही कडकडीची विनंती आहे.